आपण आलेलो आहोत लाल दरवाजा मार्केटमध्ये, जसं की इथल्या साईडला आहे पार्किंगची सोय आणि मग इथून मध्ये हे सगळं असं स्ट्रीट शॉपिंगसाठी लाल दरवाजाचं मार्केट भरतं। पण सध्या म्हणजे कॉर्पोरेशनचे वगैरे लोक येतात, त्यामुळे ते असं खूप वगैरे घेऊन बसत नाही, कारण की गाडी वगैरे आली की लगेच त्यांना उठावं लागतं। त्यामुळे तर आता चला त्या साईडला जाऊयात। या चप्पल आहेत 100ला 2 जोड, म्हणजे 50 रुपयाला एक। त्यानंतर इथं बघू शकता मस्त असे हे दुपट्टे आहेत। सोफा 100ला 2 आहेत। त्यानंतर ह्या 150-150ला अशा प्रकारच्या बॅग्स आहेत आणि इथे असं सगळं असं मार्केट भरतं। तर इथे बघू शकता स्टॉल आहेत। हा स्टॉल असा मी वाले का 150 आणि इथे अशा कटलरी सुद्धा खूप साऱ्या असतात, बघू शकता इथे। आणि इकडं त्यानंतर या बॅग्स आहे बघा, या जवळपास 3000 ते 2800 सांगतात। फाइबर गोल्डन नाना मोठा बधाने चाले खेळले ना मारा भाई मैं बच्चे तुम्हारे हाथ में लगता। इकडे बघू शकता असं कितने का ये? हे मी माझ्याकडे असं मी 150 रुपयाचा घेतलेला आहे जळगावमधनं। बघूया तिथे कितीला सांगते। क्या प्राइस आहे इसकी? 150ला आहे। इथे आहेत अशा प्रकारचे साडीचे पाउचेस, मेकअप बॉक्स वगैरे हे सगळं असं। त्यानंतर मग इथं हे म्हणजे इथं फक्त असं जास्त करून स्ट्रीट शॉपिंगचंच आहे। हे बघा बघू शकता मेकअपचे जे आहेत तर ते इथं असतं भरपूर सारं। त्यानंतर गर्दी तर एवढी आहे, लोकांना कसं काय शॉपिंग करता। आणि इथे बघू शकता लटकन किती मोठे मोठे, कुठलेही घ्या असं काही तिचं असेल ते। आय थिंक 100 रुपयाला आहे हे जे हातात आहेत त्यांच्या ते। आणि इथं बघू शकता हे किती मस्त आहे से 100 रुपये काय 100ला कोई भी के ये कुठलंही 100ला। तू बघा रामोजी अटला टाइम पची फटाफट ले लेऊन लेऊ देतो ना जता रे और बजे फटाफट ये आंबोळा पीछे ले गाड़ी को वेना रोड कर लोटे वो बाजू ले दो 100ला। बोलो ना आणि इथं ना कुठल्या तरी देवीचं मंदिर आहे आणि हे जे आहे तर हा तो आहे लाल दरवाजा। तर याचं जे सगळं असं स्ट्रीट शॉपिंग मार्केट भरतं आणि हा त्या लाल दरवाजाच्या मागचा भाग आहे हा सगळा जो आहे तो। आणि मग इकडे पण असं भरपूर सारे दुकानं आहेत तिकडे बघू शकता। तर आता आम्ही ह्या दुकानात जाणार आहे। लास्ट टाइम इथनं जीन्सवरचे टॉप मी घेतले होते, तर छान क्वालिटी होती, तर म्हटलं इथे जाऊयात। अशा प्रकारचे टॉप पण आहे, जीन्सवरचे पण आणि असे पण। बघू शकता हे सगळे असे ज्वेलरीचं शॉप ओपन झालेलं आहे आणि इथं मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी तिथे। आणि इथे असे मंगळसूत्र आहेत जे की 150 रुपयाला आहेत। त्या आहेत बांगड्या, बघू शकता किती मस्त अशा बांगड्या आहेत इथे। एक सेट कितने का एक? कितने का एक सेट? 150 रुपयाला एक एक। आणि इथं आहेत हे गाऊनचे दुकानं, तर गाऊनमध्ये वेगवेगळे खूप सारे असे प्रकार आहेत। आणि आज खूप जास्त गर्दी, म्हणजे जनरली असते एवढी गर्दी।
आणि त्यासोबतच ना इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळसुद्धा विकायला असतात, बघू शकता. तर इथे देवीचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडला परत मग मंदिराच्या समोरच्या साईडला परत सगळं शॉप वगैरे आहे तिथे. पण बघू शकता इथे हे कॉर्पोरेशनची गाडी आल्यामुळे मग थोडा वेळ जे आहे तर ते त्यांचं उचलून घेतात. 100 रुपयाला आहे त्या चॉकलेट. अशा प्रकारे कोई नहीं है. दो ले लो, 150 का दो टी-शर्ट का 150, 2 टी-शर्ट का 150. दो लाया 150 का 2 लाया. ये बच्चा आता है, पब्लिक भी आती है, बच्ची भी आती है, खाना भी नहीं खड़ा रहता. मोजड़ी कैंडल ₹250 रुपयाला आहे हे. सगळे 250ला बघू शकता. सगळे 250ला. आणि ते बेडशीट बघू शकता कितीला आहेत आपण बघू. खूप छान आहे. हे कितने काय कितने काय 100 रुपया 200 पैसा मार दो. तर बघू शकता हे 200ला बेडशीट आहेत. मस्त आहेत म्हणजे क्वालिटी वगैरे. आणि 200 मध्ये प्लस पिलो कवर पण आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारचं हे डबल बेडचं. इथे बघू शकता हे अशा प्रकारचे जे ड्रेस आहेत ना तर ते 800 रुपयाला आहेत. म्हणजे प्राईस ऑलरेडी लिहिले आहेत. आणि वरती पण असे फंक्शनल ड्रेसेस आहेत. इकडं हे येलो कलर पूर्ण स्पेशल हळदीचा एकदम. तर ह्या मार्केटमध्ये ना सगळ्यात कमी किमतीमध्ये म्हणजेच क्वालिटी पण तशी असते. काही गोष्टींची क्वालिटी चांगली असते. आता जसं की बेडशीट वगैरे जे होते तर डबल बेडचे बेडशीट अगदी 200 रुपयाला आणि 2 त्यासोबत पिलो कवरसुद्धा होते. आणि त्यामध्ये ना जर इथं असे शॉपमध्ये जर गेला ना तर मग चांगल्या क्वालिटीचे कपडे वगैरे असतात. चांगल्या म्हणजे प्राईस सांगतात ते जास्त, पण आपण रेट म्हणजेच बार्गेनिंग वगैरे केली की मग ते प्राईस कमी सांगतात. तरी ते बघू शकता किती छान छान असे पूर्ण वर्कचे घागरे वगैरे. तर सांगताना ते प्राईस त्यांची 5 ते 5,500 सांगतात. म्हणजेच अजून 1,000, 800-900 किंवा 1,000पर्यंत तर प्राईस कमीच करतील. म्हणजे 3-4 हजाराच्या आसपासनं एवढे फुल असे वर्कचे घागरे वगैरे आपल्याला भरपूर सारे मिळतात. आणि ह्या मार्केटच्या काही भागामध्ये ना भरपूर जास्त गर्दी असते. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही स्ट्रीट शॉपिंग म्हटलं तर तिथे काही एवढं खास नसतं. अगदी बेसिक चप्पल वगैरे किंवा काय तशा गोष्टी असतात. पण जे शॉप्स आहेत या मार्केटमध्ये तर तिथं ना
चांगल्या क्वालिटीचे कपडे असतात. आता जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला एक दाखवलं दुकान की तिथं जीन्सवरचे टॉप कुर्ती वगैरे छान होते. तर तिथून मी 2 कुर्ती म्हणजे 2 टॉप घेऊन बघितलेले होते. तर म्हटलं चांगले निघाले तर घेऊयात. तर छान होते ते. आणि इथं ना बघू शकता अशा प्रकारच्या शॉपमध्ये ना बरेचसे जण खरेदी करतात. आणि इथं समोरच ना हे जे शॉप आहे ना, तर इथून आम्ही लास्ट टाईम बेडशीट घेतलं होतं. तर ते बेडशीटसुद्धा खूप छान आहे, म्हणजे इलॅस्टिक बेडशीट. तर ते पण म्हणजे अशा दुकानांमध्ये सुद्धा ह्या प्राईस कमी करतात. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर ₹550 सांगितले होते आणि कवर नको होते आम्हाला, तर ₹450 ला म्हणत होते आणि मग 350ला ते घेतलं होतं. बँगल्सचे पण मोठे मोठे शॉप आहेत खाली पण आहे. त्याच्यानंतर हे इकडं हळदीचं वगैरे जे डेकोरेशनचं सामान असतं तर ते, हे समोर फ्लावर ज्वेलरी हळदीची. इथं पण बघू शकता की ते वेगवेगळ्या अशा बांगड्या आहेत. इथे असे 1 ग्राम पॉलिशचे हे सारे खूप सारे असे सेट आहेत मस्त बांगड्या वगैरे. त्यानंतर इथं पण बघू शकता हे मोठे मोठे असे सेट्स आहेत. नंतर या बांगड्या हे बघा खूप साऱ्या बांगड्या ज्वेलरी. हे बघा इथं किती सुंदर असं तयार केलेलं आहे. हे सगळे बांगड्यांचेच वगैरे शॉप आहेत. मार्केटच्या मधल्या साईडला होतो आता आपण, तर आता ना बाहेरच्या साईडला आलो आहे. तर इथं ना बाहेरच्या साईडला अगदी शेजारी शेजारी म्हणजे कंटिन्यूअस लाईनमध्ये ना सगळे बॅगचे वगैरे शॉप्स आहेत की तिथनं ना बॅग वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स असतात. आणि इथं ना जास्त प्रमाणामध्ये जर दिसत असतील तर ते म्हणजे ट्रॉली बॅग वगैरे. आणि इथं बघू शकता सॉक्सचे पण इतकं छान असं रचून वगैरे ठेवलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे अगदी समर विंटर असे कलेक्शनसुद्धा होते त्यांच्याकडे सॉक्सचे. आणि ही सरळ जी म्हणजे लाईन आहे ना, तर ती जे मंदिर स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं तर तिकडे आहे. आणि हे सगळं जे आहे ना, तर इथं एका मिनटात हे सगळं लावतात आणि एका मिनटात हे सगळं उचलतात, कारण की कॉर्पोरेशनची गाडी आली की मग असं काहीसं होतं त्यांचं. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.